माणगाव येथील आणि म्हणजे माणगाव सोनारपाडा येथील आमचे सर्व शेतकरी ठाकूर कुटुंब इथे आहे तर तुम्ही बघत असाल. हे संपूर्ण शेतकरी एक विकासक जो काहीतरी रामेश्वर गुप्ता आणि अखिलेश अवधूत गुप्ता या एका शेतकऱ्याकडे त्यांनी करार केलेला असताना पण इथले सर्व जे भूमिपुत्र आहेत आपले ठाकूर कुटुंब आहेत सोनारपाडचे सर्व शेतकरी आहेत. ही एक कुटुंबाची मिळून जागा असल्यामुळे यांचा कुठलाही त्या शेतकऱ्याशी करार न झाला आणि न झालेला असताना सुद्धा या रामेश्वर गुप्ता आणि त्याची सर्व मंडळी आज जो सोनारपाडा माणगाव येथे केलेला प्रकार आहे हा अतिशय निंदनीय आहे. कुठल्याही प्रकारच्या पोलीस स्टेशनची परवानगी न घेता, महापालिकेची परवानगी न घेता, प्रांताची तहसीलदाराची परवानगी न घेता दडपशाहीने बाउन्सर वापरून तिथे JCB नेऊन तिथले राहणारे घर जे आहेत रहिवासी घर त्यांचं तोडण्याचं काम, दादागिरीने तोडण्याचं काम त्यांनी केलेलं असताना आमच्या शेतकऱ्यांवर पण हल्ला केला. अतिशय निंदनीय झालेली ही घटना आहे आणि त्यामुळे मी स्वतः आज या मानपाडा पोलीस स्टेशनला आलेला आहोत. आम्ही सर्व आमचे पदाधिकारी असते, सर्व शेतकरी बांधव असतील, इथले जे इन्चार्ज आहेत संदीपान शिंदे साहेब यांच्याशी चर्चा केली की जे विकासक आहे त्याचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. कारण आमच्या गावात येऊन आमची कुठलीही परवानगी न घेता आमच्या शेतकऱ्यांना मारहाण, मुलींना मारहाण, ते घरं तोडण्याचं काम कुठलीही परवानगी न घेता केलेलं आहे. म्हणून त्याच्यावर कारवाई करण्यासाठी, गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत. संदीपान शिंदेने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की त्याच्यावर गुन्हा दाखल होईल, 100% गुन्हा दाखल होईल. सर, जोपर्यंत त्याला कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही समाधानी होऊ शकत नाही सर. हो, मी त्यांचे आभार. हो, आज जे कोणी आमचे भूमिपुत्र आमच्या बाजूने उभे आहेत, आम्हाला न्याय देण्यासाठी धडपड करतात, आमदार साहेब आमच्यासाठी इथे वेळ काढून आले, त्यासाठी मी मनापासून त्यांचे आभार मानते, समस्त ग्रामस्थांचे आभार मानते. पण जोपर्यंत संदीपान शिंदेकडून काही कारवाई होत नाही आणि त्यांना शिक्षा केली जात नाही तोपर्यंत सर आमची एक रिक्वेस्ट असेल की प्लीज त्या बाबतीत त्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे. आता जे जखमी आहे ती माझी नणंद आहे दीक्षिता ठाकूर आणि माझे धीर आहेत अभिलाष ठाकूर. ते अजूनही शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना उद्या सोनोग्राफी करायची कारण त्यांच्या पोटात बराचसा मुकामार लागला, हातावर सुद्धा वार झालेत. ह्याचा ऑलरेडी रिपोर्ट इकडे आलेला आहे. या प्रकरणात आपले संपूर्ण नुकसान झालेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सर. आपले जे भाडेतत्वावर दिलेल्या चाळी होत्या त्यांच्यापैकी 10 खोल्यांचं त्यांनी तोडफोड केलं. तिथे आपले मीटर लागलेले होते, तिथे भाडे करू राहणाऱ्यांचं सामान त्याच्यामध्ये होतं. आणि हे तर झालंच, जे मानसिक त्रास झाला आहे, जी शारीरिक इजा पोचली आहे, ते सुद्धा खूपच खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी केलेलं कृत्य होतं आणि हे पूर्वपणे त्यांनी प्लॅन करून केलेलं होतं.